श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोष विवर्जितं परिपूर्णं गुरुंश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेशतः। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मर्दोषो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं नमाश्रे। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यन्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्र सद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसरणं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनरतं वन्देष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितम्। शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। विशेष जावनो कशी कर्म कोरका आणि हांव कसला कोण कोणाक कस कर्म नियोजन केला म्हणल्यार विशयारी समर्थ जावन देवान सांगतली। हाचे नंतर कर्मा विशयाचेरी अनेके ज्ञान दिवका म्हणल्यार कर्माविषयी कसलो कर्म कसले म्हणल्यार विशयाचेर ताजी विभागो इत्यादी पूर्ण परमात्मा सांगता। किं कर्म किमकर्मेति कवयोप्यत्र मोहिताः तत्ते कर्म प्रविक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षसे शुभात्। खंयची विहित जावन आशिल्लें तसलें कर्म कसलें अकर्म म्हणल्यार दोन्ही खंयचे विहित नाही आशिल्लें कर्म विरुद्ध जावन आशिल्लें तसलें कर्म खंयचे तेंची आनी आमी करू जायना तसलें कर्म कसलें म्हणल्यार तसले विशय तीनच तशी अकर्म विरुद्ध कर्म आणि आमगेले वर्णाश्रमा उचित जावन आशिल्लें तसलें ते कर्म ह्या विशयाचेरी कवयोप्यत्र मोहिताः कोण कोण अत्यंत होड विद्वांसय आसच तांकां जाल्यारी ह्या विशयाचेरी मोह ह्या विशयाचेर भ्रमस तश जावन तत्ते कर्म प्रवक्ष्यामि तश जावन तुका हांव कसं कर्म कसं हे म्हणल्यार विशयाचेर तुका योग्य जाल्यार तसलो उपदेश दिता। यज्ञात्वा मोक्षसे अशुभात अशुभ जाल्यार तसलें संसारात दुःखमय जाल्यार तसलें संसारात दुखून खंयच्या ज्ञानानच किना तुका मोक्ष मेळटा तसले त्या कर्माचे उपदेश हांव करता। कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः। तिन्ही कुळका कर्म म्हणल्यार कसले ते कर्म हे अकर्म नाही हे विकर्म नाही म्हणल्यार रीतीर त्या कर्मा ज्ञानच का म्हळ्यार योग्य जाल्यार तसले वर्णाश्रमा उचित जावन आशिल्लें तसले कर्म कसले त्या खंयची वर्णाश्रमा अनुचित नाही जो खंयची विरुद्ध जावन आशिल्लें तसले कर्म नाही म्हणल्यार तसले ज्ञानच का। बोद्धव्यं विकर्मणः खंयचे वर्णाश्रमा विरुद्ध जावन आशिल्लें तसले कर्म हे वर्णाश्रमा उचित नाही ह्या वर्णाश्रमा हे अकर्म नाही म्हणल्यार तसले ज्ञान असून त्या खंयची वर्णाश्रमा विरुद्ध जावन आशिल्लें तसले ज्ञान सुगा। अकर्मणश्च बोद्धव्यं हे पुरे अकर्म हे वर्णाश्रमा उचित जावन आशिल्लें कर्म नाही हे आमकां विरुद्ध जावन आशिल्लें कर्म नाही जाल्यार हे अकर्म म्हणल्यार तसले हे तीन विधाच कर्म कर्म अकर्म विकर्म असले तिन्ही कर्म तजे बोद्धव्यम हे कसले कळता ना म्हणून सांगले रे कोणीक एक शाप दिला तश जावन कर्म अत्र कवयोपि मोहिता तशने गहना कर्मणो गतिः अत्यंत गहन जावन अत्यंत स्वरूपतः कष्ट जावन आशिल्लें तसले विषय तश जावन त्या विशयाचेर सूक्ष्म जाल्यार तसले ज्ञान इत्यादी तो करून घे म्हणल्यार तसले रितीर परमात्मा उपदेश करता। ताचे नंतर कर्मण्यकर्मयः पश्येत् अकर्मणि च कर्मयः सबुद्धिमान् मनुष्येषु संयुक्त कर्म कृत्न कर्मकृत। कर्मणि अकर्मयः पश्येत् पूरे देहेंद्रियादि कर्म कोण हे पूरे हांव केलेले नाही किंतु परमात्मा नची मिगेल हाता दुखून घडयलेले तश जावन हांव खंयचे कर्म करनी म्हूण कोणके एक स्वातंत्र्याभिमान सोडता तो कर्मणि अकर्मयः पश्येत्। तशीची अकर्मणि खंयचे रितीरी मिगेल स्वातंत्र्याभिमान ना जाल्यारी हे पुरे मिगेल हातान देवान घडयला म्हणून रितीर एक चिंतन कोण ते पुरे कर्माचे फल घेता। अकर्मणीचे कर्मयः सबुद्धिमान मनुष्येषु तोची योग्य जाल्यार तसलो बुद्धिमान तोची योग्य जाल्यार तसलो ज्ञानी
संयुक्त कृष्ण कर्म करत तो कसं मिळता म्हणून सांगले रे पुरे कर्माचे कसं पुरे फल असं ते पुरे फल त्याच्यापाशी उत्तम जावन असेल तसं मोक्ष म्हणत असेल फल इत्यादी तक प्राप्त जाता म्हणाल्या या श्लोकात एक अनेक कर्म म्हणून सांगले रे करहा मीयते अस्मिन् इति कर्म करहा नाम कर्म प्रत्येक आम्ही केलं तसल कर्म कोणाला हांतू लय जाता म्हळ्यारी प्रत्येक कोणाक लेप जाऊचे म्हणून सांगल्यार जीवा लेप जाऊचे तसे कर्म म्हणून सांगल्यार जीव कर्मणी अकर्म यः पश्येत पुरे जीवान केलं तसल कर्म हे पुरे ईश्वराधीन म्हणल तसल ज्ञान कोणा असी तशीची अकर्मणी कंचकी रीतिरी या प्रत्येक कर्म कोणी अकर्म म्हणून सांगल्यार ईश्वरानाची अकर्मणीच्या कर्म ह्या त्या ईश्वरानाची त्या परमात्मानाची सर्व या कर्म कोरचे म्हणल तसल ज्ञान कोणा असकी सबुद्धिमान मनुष्याची तोची योग्य जावन असेल तसल तत्वज्ञानी संयुक्त कृष्ण कर्म करत त्या परमात्मा निजस्वरूप कोण तक्का मोक्ष तशीची इतर जलल तसले योग्य जावन असेल तसल सर्व फल इत्यादी तक प्राप्त जाता म्हणलं कचकी योग्य जलल तसल संदेशो होंग देवान दिल्या तदनंतर यस्य सर्वे समारंभ काम संकल्प वर्जिताः ज्ञानाग्निदग्ध कर्माणं तमाहुः पंडितं बुधाः यस्य सर्वे समारंभाः प्रत्येक विहित कर्मांतु कोण प्रवृत्त जाता की कोण विहित कर्मानुष्ठाना प्रवृत्त जाता की तंते काम संकल्प वर्जिताः हज्जे न मग असल पुरे फल जाव का हाजी काम खंचे कर्म कर्तव्य जल हज्जे न मग असल फल जाव का म्हणल तसल संकल्प मुख्य उद्देश दवरनाज केवल परमात्मा मिगल हाता दुखून घोडोचे तस जावनो हाव करता म्हणल तसल एक चिंतन कोणा असकी ते योग्य जलल तसल काम संकल्प नातील योग्य जलल तसल ज्ञान अशिल दुखून त्या ज्ञानाची एक मोठा उद्देश आहे त्या कसं करता म्हणून सांगला रे मुखारीवचे तसल त्या कर्म बंधाचे लेप अस त्या कर्म बंध अस त्या पुरे ज्ञान अग्नीनं नाश जाऊन होता त्या पुरे भस्म जाऊन होता तमाहु पंडितम बुधाः असल चिंतन असून कोणकी कर्म बंधन नाश करू प्रयत्न करता तक पंडित तोची योग्य जावन असेल तसल ज्ञानी म्हणून तक्का स्तुती जाता त्यक्त्वा कर्म फला संगम नित्यतृप्तो निराश्रयः कर्मण्यभिप्रवृत्तोपि नैव किंचित करोति सः त्यक्त्वा सर्व कर्म फल संगम प्रत्येक कर्मासंगो फलासंगो कोण सोडत की आणि नित्यतृप्त कसं देवान दिला ताजेन तृप्त्यस देवान कसं दिले री तृप्त्यस निराश्रय त्या परमात्मा आश्रय जावनसाची परमात्मा अधीन जावनसाची म्हणल तसल योग्य जावन असेल तसल ज्ञान घेऊन कर्मण्यभिप्रवृत्तोपि कर्म करता रबलेरी कर्मांतु प्रवृत्त जाव कर्म कचेरी तेरी रब्बै नाशी कर्म प्रत्येक कर्म करता रबलेरी नैव किंचित करोति सहा तक खंचे कर्मा बंद म्हणल तसले येना तक कंसले करी तेरी संसाराच हाजी येनाशी कर्मा बंद येनाशी तो मोक्षावता निराशी ही यतचित्तात्मा त्यक्त सर्व परिग्रह शारीरम केवलम कर्म कुर्वन् आप्नोति किल्बिषम त्या मात्रने निराशी ही खंचेरी तिरी आशा खंचेरी तिरी फलकामनंद वर्णाशी यचचित्तात्मा त्या परमात्मावैरीची दृढ जावनशील तसल मनस परमात्मावेरी दृढ जावनशील तसल आत्मदवन त्यक्त सर्व परिग्रह सर्व इंद्रियाचे कंचकी तज अभिमानो हे हाव केला म्हणल तसल अभिमानो काम क्रोध इत्यादि सर्व सोड शारीरम केवलम कर्म ये पूरे मिगल शरीर हज्जीಗೋಸ್ಕರ यात्राಗೋಸ್ಕರ जाता अस कंचकी देवान दिलेले शरीर मक्कस त्या भोग जाऊच्या पुरे यश काम जाता शिवाय हज्जन मक्कसले जाऊच्या ना म्हणून पुरे हे शरीरा उद्देश कोण हीन म्हणल रीती रे कोण पळोनो केवलम कर्म करुवन नापनोति किल्बिषम तंका खंचे रीती दुःख इत्यादि जायना म्हणल एकच शारीरम केवलम कर्म शरीर संबंधी इंद्रिय जाऊन प्रत्येक कर्मेंद्रिया ज्ञानेंद्रियान पूरे कर्म करताचे तन्नी खंचे परमात्माला हंतु विंगड खंचे आश दवर्नाश केवळ परमात्माला अंतराबून त्यक्त सर्व परिग्रह तसल अंक कसं येता म्हणून सांगले रे केवलम कर्म कुरुवन नापनोति किल्बिषम तंक खंचे रीती दुःख इत्यादि जायना
म्हणाल तसं स्पष्ट संदेशो होंग मिळता यदृच्छा लाभ संतुष्ट द्वंद्वातीतो विमत्सरः समसिद्धौ असिद्धौ च कृत्वापि न निबध्यते यदृच्छा लाभ संतुष्ट खंचकी परमात्मा इच्छे नसकेना ताणी दिल्लल तसल फलानाची संतृप्त जाव तद्दत्तेन भुंजिता त्यक्तेन भुंजिता ताण कसं दिल्ला ताण कसा आमगेला तर उड्डेला तज्जनाची संतोष पावताच की द्वंद्वातीत कंचेरी तिरी तंका कन्फ्युजन म्हणाल कंची कन्फ्युजन समसिद्धौ असिद्धौ च खंज हज्जेन मक सिद्ध जत की ह्या मक असिद्ध जत की ह्या व्यर्थ की ह्या सार्थक की मिळेल तसल विषयाचेर तंग चिंतन नतील द्वंद्वातीत कंचेरी तिरी संशय नतील परमात्मान कोरुक मका आदेश दिला कुछ तिथलेच म्हणाल तसं एक उद्देश दोरनो प्रत्येक विमत्सराहा कंचकी अशील तसलय अंतोय योग्य जलल तसलय तंका अहंकारुना तशीची ह्या पुरे मिगेलान दत्ता म्हणाल तसं एक अहंकार नतील त्या फलाचे रीत कामन नतील कोणकी करत की समसिद्धौ असिद्धौ च कृत्वा न निभज्यते त्या कंचे रीतिरी संसारा बंधन मिळलसना तो मोक्षावत गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसः यज्ञाचरत कर्म यज्ञाय आचरत कर्म समग्रम प्रविलीयते पूरे संगीले अपास संक्षिप्त कोण अपास सांगताच गतसंगस्य प्रत्येक रीतिरी वीतरागो वीतभय वीतक्रोध प्रत्येक संघ इत्यादि सोडलो कर्मा संकल्पा संघ कर्मा इच्छे संघ इत्यादि पूरे सोड मुक्तस्य कंचे रीतिरी कंचे संघ नातील मुक्त जाव प्रत्येक शुद्ध जावनशील दसल अंतःकरण घेऊन ज्ञानावस्थित चेतसः परमात्मा विषयाचे रीची योग्य जावनशील दसल दृढ जावनशील दसल विश्वासु इत्यादि दोन यज्ञाय परमात्मा यज्ञो वै विष्णु त्या परमात्मा अधीन जाऊन तगेल प्रेरणे जतास तगेल तक उद्देश कोण करतास ची म्हणाल तसल एक योग्य जलल तसल एक संकल्प दोन आचरत कर्म कंचकी तंग योग्य जावनशील दसल ते कर्म त्याने आचरण करता येताना समग्रम प्रविलीयते या समग्र जावनशील दसल संसार बंध इत्यादी त्यांनी कळवून घेताची तनका संस्काराच्या कंचे रीतिरी बंध इत्यादी असना म्हणल तसल रीती म्हणरी कशी कर्मांतू अपास 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 देवान त्यान सांगून दृढ जाऊन या मना बैसुका म्हणल रीती अपास अपास त्यांचे सांगल्या कसल्या शुद्ध जावनशील तसल मनान घेऊन इंद्रिय निग्रह असून खंचे रीतिरी खंचे फलकामन नातील त्या देवाल हज्जेरीची मन दवरनो आम्ही नित्य कर्म करता रबोका तज्जन आमका संसारा बंधन असना मोक्ष प्राप्त जता म्हणल तसल एक दृढची जावनशील तसल सिद्धांतो त्या खाली एक पण सांगल्यार थई काही अनाधार जत्तल म्हणल रीती अपास संक्षेप विस्ताराभ्याम प्रत्येक एक एक स्टेप पै जलरी ते विस्तार विस्तार कोण सांगून अपास पूरे हांते एक मिश्री भाव कोण सांगून अस्सल रीती अशी देवानं सांगून येईल हे आमगेल मनान ते घट्टी बैसुका खाली आमका फल सोडले म्हण नाही इंद्रिय निग्रह सोडले म्हण नाही हे म्हण नाही खंचे रीतिरी ते एक फलाचे आमक कामन नातील आजी आम्ही सांगू पुरच सुलभेर सांगताच कसलं आम्ही पुरे कर्म करतो हे पुरे मी गेला तुकून देवाने करेल म्हणून सांगली कुडले तपसून घेऊचा जायना निराशी ही खंचेरी तिरी मक ताजी जाऊची फल मक जाव का म्हणाल तसल विषय चानज काम संकल्प वर्जित ह्या हज्जेन मका असल फल जत्ता म्हणाल तसल सुर्वे चिंतन येऊचानज आज एक तसे नाही चिंतनस आशस या जाव काम कडेरी तपसून घेऊचा काही पुरे मी गेला तांद्यावान करेल म्हणून सांगल्या रे त्या योग्य जलल तसल वाट नाही तस जाऊन या दोन्ही असू का परमात्माला तो बुद्धी परमात्मान करेल म्हणल तसल तर स्वातंत्र्य ज्ञान तशीची आम्ही जलरी खंचेरी तिरी काम संकल्प तक असल असल मक जाव का म्हणाल तसल संकल्प अजल असल फल जाव का म्हणाल तसल उद्देश कोण खंचेरी तिरी आम्ही प्रवृत्त जाऊच्या नज म्हणाल तसल एक स्पष्ट चित्रण मिळता त्याची नंतर परमात्माला तो प्रत्येक समर्पण कोरका म्हणताना कशी समर्पण कोरका कशी परमात्मा पळो येत म्हणाल दृष्टी परमात्माले उपासना उंगा दाखवून देताची ब्रह्मार्पणम ब्रह्महविः ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना ब्रह्मार्पणम
अर्पणाक म्हणून सांगल्यारी ते समर्पण करचेशील तसल साधन आता एक यज्ञ करता वेजले यज्ञ अंतू तूप इत्यादी हवी हे पुरे खंचान दिवचे म्हणून सांगल्यारी शुक्षुवान दिवचे तक जावका जलल तसल तक एक जावका जलल तसल एक दौलो तंगेलेचे असता तक शुक्षुव म्हणतात त्या अर्पणा म्हणून सांगल्यारी खंचकी अर्पण करचे अशी साधन त्या साधन हे पुरे ब्रह्माला दिन तावाचे भितर राबवणू तज्जी कंचकी एक शक्ती इत्यादी दितलो तक एक मान्यत दितलो तज्जे जड प्रकृती भितर तो परमात्मा राबला तगेल अधीनच हविस्सु म्हणाल तसल अर्पण हे तगेल अधीनच शुक्रू म्हणाल तसल चिंतन दवर का ब्रह्माविही कंचकी परमात्मूची त्या हविस्सा भितरी कंची दिलेल तूप द्रव्य कसं केस तंतु पुरे परमात्मू राबून तोची त्या योग्य जलल तसल तंत एक योग्य धाडून त्या स्वीकार जाऊची तसल योग्यता तंतु तो हडयता त्या दिलेलं कोण आमका योग्य जलल तसल फल मिळता मिळेल तसल त्या द्रव्यांतही जलरी हविरादी द्रव्यांतही जलरी त्या परमात्मा विशेष अनुसंधान त्या हविरादी द्रव्य जलरी परमात्माला थीन तुक खंचकी तुगेल नाही येशील विषय देऊ नाव तृप्ती करतास म्हणाल विषय नाही तू गेलो विषय तुका दिवचे तंतु तू तृप्ती जाऊ काम ब्रह्माग्नव कोणा दिवचे म्हणून सांगल्यार अग्नी भितर उज्या भितर देताच त्या अग्नी जलरी कसं असं तो परमात्मा अधीनूची परमात्मानची थई तका काही जावका जलल तसल ओर्ण पवच शक्ती इत्यादी पुरे परमात्मा अधीन जाऊन तकश्य तशी त्या देवाला एक विचित्र माया दिवची तसल त्या या साधने परमात्माला थीन दिवची द्रव्ये परमात्माला थीन अग्नि परमात्माला देन ब्रह्मणा होतम द्यूका जलल तसल रब्बिल ऋत्विजा आदि तन्नी पुरे परमात्माला थीन ब्रह्मैव तेन गंतव्यम ये पुरे वच्चे कोणाक म्हणून सांगला इंद्रादी देवतांक तंक साक्षात फल दिवचे सामर्थ्य ना तंतई जलनी परमात्मा रब्बुनोची तंक फल दिवचे इत्यादी तशी कंचकी ದಾಸವರೇಣ್ಯ ಸಂಗಲ್ ಮಣಿಗೆ ಅವರವರ ಯೋಗ್ಯತೆ ಅರಿತು ಪ್ರೇರಕನಾಗಿ ಅವರಿಂದ ನುಡಿಸಿ ಅವರ ನುಡಿಗೆ ಹಿಗ್ಗಿ ಅವರಿಗೆ ಒಲಿದ ನಮ್ಮ ಪುರಂದರ ವಿಠಲ मिळेल ರೀತಿ आमगेला तो राबून तशीची त्या द्रव्य राबून प्रत्येक कडेन होम करून खाली एक कडेन नाही प्रत्येक मल्टीटास्किंग शे अंचाण अविरादी दित्तल तसल ऋत्विजाक तगेल हत्ता आशिल तसल शुक्षुभांतू तदनंतर थई आशिल तसल द्रव्यांतू अग्नींतू अशी नाना कडे एक काम जावका जाल्यार इतली कडेन परमात्मा राबून आमका अनुग्रह करच्याकची तो इतली करता आमगेल म्हणाल कसं असं उदकान आम्ही कृष्णार्पण म्हणून सांगच्याक एक तुळस आनी देव उद्दा घालका जाल्यार ब्रह्मार्पणम त्या कंचकी तुळशी उद्दा हे पुरे परमात्माला दिन त्या नाका अर्पण म्हणून सांगल्या क्रिया आम्ही कंचकी समर्पण करतात त्या समर्पण जाल्यार परमात्माला दिन असल एक विचित्र जावन असेल तसल देवाले लीला प्रत्येक तागेल अधीन जावन ताजे नसकिना ताणेच आमगेला अंतराबोन आमक खाली ताण अनुग्रह करचे अज्जापशी हॉड परमात्मा कारुण्य कसं असं प्रत्येक ताण करून ताचे क्रेडिट्स आमक दितास असल देवाले हॉड एक ब्रह्मकर्म समाधी परमात्मा हंतूची सर्व कर्म ली जाता परमात्माला निमित्त सर्व कर्म जत्ता मिळेल तसल एक हॉड अनुसंधान आम्ही दोन घेऊ का योग्य रीतीने परमात्मा उपदेश करता त्याच्या नंतर कोण कोण कस रीतीने यज्ञ कोरयेत मिळेल रीतीने त्या यज्ञाची खंचकी एक भाग इत्यादी वर्णन करच्या वतना थई विशेष जावन देव उपदेश करता दैवमेव ह्यपरे यज्ञं योगिनः पर्युपासते ब्रह्माग्ना वपरे यज्ञं यज्ञेनैव उपजिह्वति कंचकी दैवमेव ह्यपरे यज्ञं योगिनः पर्युपासते ಕೆಲವು ಜನ ಯೋಗಿ ಕಸಗರ್ತಾಚಿ म्हणून सांगल्यारी ह्या विष्णूलಗೋस्कर विष्णू प्रेरणया विष्णू प्रीत्यर्थम मिळेल तसल विषयाचेरी त्यांनी कसं करताची म्हणून सांगल्यारी सर्व यागादी त्यांनी उपासन करताच तशीची ಕೆಲವು जन कसं करताची म्हणून सांगल्यारी यज्ञाय ಕೆಲವು जन कसं करताची यज्ञेनैव उपजिह्वति त्या परमात्मानाची अंग पुरे कडेन राबून पुरे या कर्म चलायचेला म्हणून सांगून केवल खाली समर्पणेಗೋಸ್ಕರ ಕೆಲವು करता जलेन प्रत्येक परमात्मा हज्जन जल्ला म्हणून ಕೆಲವು जन चिंतन हाडताची त्याच्यानंतर
श्रोत्रादीन इंद्रियाण्येव संयमाग्निषु जिह्वति शब्दादीन विषयान्यन्ये इंद्रियाग्निषु जिह्वति. ಕೆಲವು ಜನ कसं करताची म्हणून सांगणारी तंगेल सर्व या इंद्रियस या इंद्रिय निग्रहाची या दमा इंद्रिय निग्रह यांची एक पूरे इंद्रिय वचनो त्या संयमाग्नी त्या खंचकी एक निग्रहाग्नी असं त्या निग्रहाग्नी तो प्रवेश कोण म्हणजे इंद्रिय निग्रह कोण यांची परमात्माले खोड यज्ञ हंते जलर इंद्रिय परमात्माला ते संयमाग्नी परमात्माला दिवची या परमात्माला म्हणत तसं एक चिंतन कोण अस्सल एक यज्ञ खाली होमाक द्रव्य कालचे त्या मात्र यज्ञ नाही असल इंद्रिय निग्रह मिळाले एक यज्ञ त्या केलो जन आचरण करून तंतु परमात्मा चिंतन करतात. शब्दादीन विषयान्य इंद्रियाग्निषु जिह्वति या सकड प्रपंचा भोग इत्यादि जता सुख दुःख इत्यादि या प्रपंचादुकून मिळता हे पूरे इंद्रिया निमित्तान अमक कंची भोग जता तंते जलन हे पूरे विषय या इंद्रिया भितरी हवन करताच म्हणरी हे पूरे विषय वचनो इंद्रियांतू अधिष्ठान जाऊन तंतंगेल योग्य जाऊन असेल तसल विषय त्यांनी पळून घेताच. अशी या भोग करताना तशीची या इंद्रिय मिळेल तसल अग्नी या परमात्माला धीना विषय मिळेल तसल हविस्सु या परमात्माला धीना होंगा भोग जाऊची कंची इंद्रिय विषय इंद्रियानी विषयाचे शील सन्निकर्ष या परमात्माला धीना हज्जन जाऊची तसल फल भोग त्या परमात्माला धीना मिळेल तसल एक विषय त्यांनी नित्यनेनंतर भोग करता असलेली ते पुरे भोगांते जलरी परमात्माला एक अधीनत्व चिंतन कोण हे परमात्माना दिलेल्या मिळेल रीती तृप्त जाऊन त्यांनी जीवन काढतात. सर्वाणी इंद्रिय कर्माणी प्राणकर्माणीच्या परे आत्मसंयम योगाग्नौ जुह्वति ज्ञानदीपिते. पूरे इंद्रियाच कर्म कर्मेंद्रिय प्रत्येक या कसं करताची म्हणून सांगले रे प्राणकर्माणी प्राणांजव तसला प्राणापानादि कर्म हे पुरे आत्मसंयमाग्नौ आत्माच कितली जाव का तितलेच इंद्रिय पुरे मस्त कडेन भोवचे मस्त कडेन चमकूचे यांनी कोरोनाच्या मस्त श्वासोच्छ्वास ना नियमित जाव या शरीरा कितली जाव का तितलेच या कोण त्या आत्मसंयम आत्मा कितली वांचू कितली जाव का तितले रीती वापून अजापस चढ विषय भोग नक्का म्हणल तसल वैराग्य दोन ಕೆಲವು ಜನ ಜ್ಞಾನದೀಪಿತೆ ಕೇವಲ ಜ್ಞಾನಾಕ ಧ್ಯಾನಾಗೋಸ್ಕರ ಬಯಸುನು ತನ್ನಿ याग करताचे त्यांची तंके खोड यज्ञ तंते जलडी तशीचे हे पूरे इंद्रिय वचनो संयमाग्निंतू त्यांनी जेवण करताना त्या संयमाग्निंतू अग्नि परमात्मू या इंद्रिय पुरे परमात्माला धीन मिळेल तसं एक चिंतन हाणू त्या एक योग्य रीतीने परमात्मा समर्पण करताच. ಕೆಲವು मगिर विषय असची द्रव्य यज्ञ आजी कामे पुरे यज्ञ म्हणून कंची प्रसिद्ध जाऊन असच कंची द्रव्य इत्यादी त्या अग्निंत गांग त्या पुरे देवते पौचे तस जाऊचे तसल त्या द्रव्य यज्ञ तशीची तपो यज्ञ कंची कृष्ण चांद्रायणादी कंची तपस व्रतादि अनुष्ठान हे पुरे परमात्मा गोस्कर मिळेल तसल चिंतन कोर तपो यज्ञ कोरचे योग यज्ञ हा कंची कंची उपाय सची ते पूरे उपाय इत्यादि के पूरे भक्ति इत्यादि का परमात्मा हजेर कोरनु कौन की रीति चलता जी ते योग यज्ञ तथा परे स्वाध्याय यज्ञ स्वाध्याय प्रवचने मळल तीर्तिरी खंचकी तंगेले का योग्य जलल तसल अध्याय तज पठनस योग्य जलल तसल स्पशाका अध्ययनस योग्य जलल तसल एक वर्णाश्रमा उचित नाम नशील तसल स्वाध्यायाचे अध्ययन इत्यादि कोर्चस हे पूरे एक रीति यज्ञ मिळेल रीती या ज्ञानकर्मा यज्ञ मिळेल रीती कोणकी चिंतन करताच. तशीची ज्ञान यज्ञ कंचकी श्रवण आदि जाऊन मनन निधिध्यासन पर्यंत कंचकी तंगेला ह्या जाऊन अपरोक्ष ज्ञानावच्ची रीती तोणकी प्रवृत्त जाताच. असल ज्ञान यज्ञ यतयस संशित व्रता योग्य जलल रीती प्रयत्नशील जाऊन यतय हा म्हणून सांगले रे यत्नवंत प्रयत्नशील जाऊन खंचे दृढ संकल्प कोरनो असल यज्ञ इत्यादि नाना जन आचरण करताची तशी पूरे यज्ञांते जलरी अध्ययन म्हणत नाही जलरी तशीची त्या कंचकी शब्द प्रपंच ये पूरे परमात्मा लथीन त्या कंचकी प्रपंचस तंते जलरी होंग बित्तरी आमगेल्या कंचकी आत्मा रबून त्या परमात्मूची योग्य जलल तसल वाट दाखयता योग्य जलल तसल ज्ञान देता
तशी द्रव्याज्ञान तू स्पष्टची स्पष्ट अग्नी या पुढे सुर्वे सांगील रीती तपोयज्ञान ते तशीची आमगेल हंजौ तसल कष्ट इत्यादि पुरे आमगेल संयमनची ते अग्नि तंतु कोर्तसल कृष्णचंद्रायणादी खंचगी व्रत अस या पुरे ह विषय त्या परमात्माला तुझी आम्ही होम कोण तज्जन जाव का जलल तसल योग्य जाव नसेल तसल त्या परमात्मा प्रसादो म्हणाल तसल एक फल त्यामुळे परमात्माला घेणं स्पष्ट जावनो तशी अस्सल एक चिंतन करताची तंगेले नित्य अनुष्ठान इत्यादि तने करताची नित्य यज्ञ इत्यादि करताची हे पूरे यज्ञान ते जले कोणकी मक्क पळून हे असल संन्यास कोण खाली एक रीतीने असल संन्यास कोण कोणकी यज्ञ करताच तंक जलरी योग्य जलल तसल फल इत्यादि खाऊन दित्ता म्हणून परमात्मा खंचकी संकल्प ह्या संकल्पानुसार तुवे जलरी तुगेल खंचकी योग्य जाव नशील तसल या कर्माची तुवे जलरी युद्ध मिळेल तसल हानते योग्य जलल तसल अनुसंधान दवन प्रत्येक परमात्मा का समर्पण परमात्मा मिगल हर्जन करेल मिळेल तसल एक चिंतन दवन हे युद्ध कोरची विषयाचे कसले एक भादक इत्यादि असना तशावनो खंचेरी तिरी मना क्लेधाणाशी आवाजिक युद्ध कोरकावा कर्म कोरकावा मिळेल तसल एक मना क्लेधाणाशी हे पूरे कर्म परमात्माला तू यज्ञ रूपारे समर्पण कोण त्या यज्ञानच की ना योग्य जाऊन परमात्मा प्रसाद पाव का मिळेल तसल एक दृष्टिकोनदवरून तू युद्ध करी मिळेल विषय कजगी अर्जुनाक परमात्मो तक्का माध्यम कोण आमकई जलरी आमगेल वर्णाश्रमा उचित जाऊन सर्व कर्म आम्ही कोरका त्यामुळे कशी अनुसंधान दवर का अस्सल एक विषयाचे रे अत्यंत अमूल्य जाऊन अत्यंत गुह्यमय जाऊन तसल शास्त्र देवाना उपदेश केला असल उपदेश जल्ल खाली खाना बैसे म्हणून जेवत नाही आमगेल खंचकी एक जीवनात येऊ का अनुसंधान भरित जाऊन जीवनस का त्या कालाचेरी त्या अनुसंधान येऊन आमगेल एक खंचकी एक मनप्रसादो आमगेल खंचकी एक आत्मोद्धारू इत्यादी जाऊ तशी देवान अनुग्रह कोरका म्हणून सांगून देवाला प्रार्थना करताची श्री कृष्णार्पणमस्तु।